लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी आणि महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी असे काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत की संपूर्ण राज्याच्या लाडक्या बहिणींना खूप आनंद झाला आहे। कारण की खरोखर ज्या बहिणी पात्र होत्या आणि ज्यांचे पैसे या ठिकाणी बंद झाले होते, आता त्यांचे पैसे या ठिकाणी पुन्हा सुरू होणार आहेत। कारण की आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी पुन्हा संधीही मिळणार आहे। ज्या बहिणी खरोखर पात्र होत्या परंतु ई-केवायसीच्या प्रॉब्लेममुळे किंवा ई-केवायसी न केल्यामुळे ज्या बहिणींचे हप्ते बंद झाले, ज्या बहिणींना पैसे मिळाले नाही, तर अशा बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण की आता अशा बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी तसेच महिला व बालविकास विभागाने या ठिकाणी खूप महत्त्वाचे आणि आनंदाचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत। ज्यापैकी पहिला निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांना अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही। मुख्यमंत्री म्हणाले की पहिला निर्णय अंतर्गत आता ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, त्या पात्र असून देखील त्यांचे पैसे आले नाही, त्यांना आता या ठिकाणी हप्ता हा मिळणार आहे। आणि पुढचा निर्णय अशा बहिणींसाठी आहे की ज्यांची ई-केवायसी राहिली आहे किंवा ई-केवायसी करताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या किंवा ई-केवायसी अपूर्ण राहिली आहे किंवा त्यांची ई-केवायसी अजून पूर्ण झालीच नाही, तर अशा बहिणींना देखील या ठिकाणी पुन्हा संधी मिळणार आहे। अशा पद्धतीचा देखील एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याचप्रकारे या ठिकाणी तिसरा जो काही महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे या ठिकाणी खूप आनंदाचा असा निर्णय आहे आणि तो म्हणजे जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता संदर्भात या ठिकाणी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो हप्ता देखील आता बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याच्या तारीख शासन आहे, कधी जमा होणार आहे याबाबत देखील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण की आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता सोबतच जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो देखील आता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी काल रात्री पार पडलेल्या एका बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे। आता त्यामुळे ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, म्हणजे ज्या बहिणी पात्र होत्या परंतु त्या काही कारणास्तव अपात्र झाल्या, ज्या बहिणी नियम आणि अटींमुळे बाहेर गेल्या होत्या, ज्या बहिणी केवायसी मुळे योजनेतून बाहेर जाणार होत्या, ज्यांचे हप्ते या ठिकाणी बंद झाले होते, अशा सर्व बहिणींसाठी हप्ते आता पुन्हा या ठिकाणी सुरू होणार आहेत, ज्यामुळे लाडक्या बहिणींच्या आनंदात आता मोठी वाढ होणार आहे। सरकारकडून काही महत्त्वाचे असे निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी खूप फायद्याचे ठरणार आहेत, ज्यामुळे आता रखडलेले हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। ज्या बहिणींचे पाठीमागचे हप्ते राहिले होते आता ते देखील या ठिकाणी जमा होतील। फक्त त्यांनी एक महत्त्वाचे काम करायचे आहे आणि हे काम करायला शासनाने सांगितलेले आहे। त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार आहे। कारण की काही दिवसांपूर्वी डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण झाले होते, ते आता संपलेले आहे, परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता हा मिळालाच नव्हता। संक्रांतीनिमित्त पैसे या ठिकाणी बहिणींना मिळणार होते, परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसीचा प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा त्यांनी केवायसी न केल्यामुळे त्यांना पैसे हे जमा झाले नाही। तर काही बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जो डिसेंबरमध्ये वितरित झाला होता तोही मिळाला नव्हता, त्यामुळे बहिणी खूप नाराज झाल्या होत्या। काही ठिकाणी बहिणींनी मोर्चे देखील काढले, राग व्यक्त केला की आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता द्या, अशी मागणी देखील त्या ठिकाणी केली। त्याच मागणीला अनुसरून सरकारने आता हा पहिला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, ज्या अंतर्गत नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे वितरित होणार आहेत। सोबतच दुसरा महत्त्वाचा निर्णय असा आहे की केवायसीच्या संदर्भात महिलांना खूप अडचणी येत होत्या। काही महिलांनी तारीख निघून गेली तरी देखील आपली केवायसी पूर्ण केली नव्हती। 30 ते 40% बहिणींना केवायसी करतेवेळीच प्रॉब्लेम हा झाला होता आणि त्यामुळेच बहिणींचे पैसे हे बंद होणार होते। कारण की त्यामुळेच दुसऱ्या निर्णयाअंतर्गत पुन्हा एकदा या ठिकाणी केवायसीची संधी आता मिळणार आहे। सरकारने या ठिकाणी एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 3 मोठे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या निर्णयांअंतर्गत जेवढे पण प्रॉब्लेम या ठिकाणी महिलांना येत होते, म्हणजे ज्या महिलांचे डिसेंबर नोव्हेंबरचे हप्ते आले नव्हते किंवा ज्या महिलांचे हप्ते या ठिकाणी बंद झाले होते किंवा आता येणारे पुढचे जे काही हप्ते आहेत ते रेग्युलरपणे येण्यासाठी अशा पद्धतीने महत्त्वाचे असे निर्णय झालेले आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी बहिणीचे जे काही प्रॉब्लेम आहेत, जे काही पैसे अडकलेले आहेत, ते देखील या ठिकाणी आता बहिणींच्या खात्यावरती जमा होतील। खरं तर बहिणींसाठी ही एक महत्त्वाची आणि सुवर्ण संधी चालून आलेली आहे। कालपर्यंत असे वाटत होते की बऱ्याचशा लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र होतील, मोजक्याच बहिणींना या ठिकाणी पैसे मिळतील। कारण की बऱ्याचशा बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे जमा झाल्याबाबत SMS हा आलाच नाही, कारण की त्यांच्या बँकेत पैसेच जमा झाले नाही। परंतु आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। त्यांचे अडकलेले पैसे तर मिळणारच आहेत, सोबतच त्यांना पुढे मिळणारे जे काही 2100 रुपये आहेत ते देखील या ठिकाणी सुरळीतपणे मिळू शकणार आहेत। अशा पद्धतीचे महत्त्वाचे आणि आनंदाचे निर्णय शासनाकडून या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की नोव्हेंबर डिसेंबरचा काही महिलांचा थांबलेला हप्ता एकत्रित देण्यासाठी सरकारने काय पाऊल उचललेले आहे, ज्यांची केवायसीमध्ये चूक झाली आहे किंवा झालीच नाही अशा महिलांनी नेमके काय करायचे आहे, त्याचबरोबर जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके काय करायचे आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो पहा। तांत्रिक अडचणीमुळे लाखो महिलांचे हप्ते या ठिकाणी आलेच नाहीत। काही महिलांचे पैसे केवायसीच्या प्रॉब्लेममुळे आले नाहीत, काही महिलांकडून केवायसी चुकली, परंतु या ठिकाणी पुन्हा केवायसी करण्यासाठी मुदत नाहीये, कारण की 31 डिसेंबर 2025 ही केवायसी करण्याची शेवटची तारीख होती आणि ती तारीख आता निघून गेलेली आहे। त्यामुळे ज्या महिलांची केवायसी चुकली असेल किंवा ज्या महिलांची केवायसी राहिली असेल
आता लाडकी बहीण योजनेचे मागचे पैसे म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आणि येणारे पुढचे पैसे घेण्यासाठी नेमके तुम्हाला काय करावे लागणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला तुमचे राहिलेले पैसे किंवा तुमचे बंद झालेले पैसे सुरू करायचे आहेत किंवा तुमचे येणारे पैसे रेग्युलरपणे तुम्हाला मिळत राहावेत, यासाठी तुम्हाला काय करायचे आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तसंच शासनाने GR देखील या ठिकाणी काढलेला आहे। सगळ्यात आधी आपण या ठिकाणी पाहूया की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जो काही आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके काय करायचे आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे KYC जर तुमची अपूर्ण राहिली असेल किंवा तुम्ही KYCच केली नसेल किंवा KYC करतेवेळेस जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला नेमके काय करायचे आहे याबाबत देखील आपण लगेच या ठिकाणी जाणून घेऊया। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी असणार आहे आणि तो म्हणजे जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे, कारण की जानेवारी महिना देखील आता पूर्ण होत आलेला आहे, तो तुम्हाला आता कधी मिळणार आहे, कारण की बऱ्याचशा बहिणी जानेवारी महिन्याच्या 1500 रुपयाची वाट पाहत आहेत। तर या ठिकाणी 5 सगळ्यात महत्त्वाचा जो काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरती याबाबतची माहिती दिलेली आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महत्त्वाची सूचना, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीसाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत eKYC करण्याची मुदत देण्यात आली होती। तथापि काही कारणास्तव eKYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे। म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, आता या ठिकाणी ज्या काही महिलांची KYC चुकली असेल किंवा ज्यांची KYC राहिली असेल तर अशा महिलांची या ठिकाणी अंगणवाडी सेविकांमार्फत फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच प्रत्यक्ष पडताळणी या ठिकाणी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत। म्हणजे आता त्यांना अंगणवाडी सेविकांमार्फत त्यांची KYC तपासली जाईल, त्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल की या योजनेसाठी पात्र आहेत किंवा नाही, त्यानंतर त्यांचा लाभ या ठिकाणी सुरू होणार आहे। अशा पद्धतीचा पहिला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, दुसरा निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची eKYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत। या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे शंकांचे फोन कॉलवरून निवारण करण्यासाठी 181 म्हणजे 181 या महिला हेल्पलाईन नंबरवरती मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे। याबाबत संबंधित कॉल ऑपरेटरांना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे। योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे। तरी सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। म्हणजेच मित्रांनो, ज्या महिलांचा या ठिकाणी काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने त्यांचा लाभ हा बंद झालेला आहे, ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाहीये, तर अशा महिलांसाठी आता या ठिकाणी eKYC करण्यासाठी मुदतवाढ तर देण्यात आलेली नाहीये, परंतु त्यांच्यासाठी एक विशेष हेल्पलाईन नंबर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि तो नंबर म्हणजे 181। या नंबरवरती तुमचा प्रॉब्लेम तुम्ही या ठिकाणी सांगायचा आहे आणि जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा लाभ या ठिकाणी पुन्हा सुरू होणार आहे। पुढचा महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तो म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत दिला जाणार आहे। तर बघा, सगळ्या निवडणुका आता या ठिकाणी संपलेल्या आहेत, कारण की निवडणुकीचा अडथळा देखील आता या ठिकाणी राहणार नाही। परंतु आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होत आहेत आणि याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांना खुश करण्यासाठी सरकार 100% या ठिकाणी जानेवारीचा हप्ता हा आज उद्यामध्ये महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची शक्यता आहे, कारण की निवडणुकीमध्ये बहिणींचा खूप मोठा वाटा असतो। त्यामुळेच ती गोष्ट लक्षात घेऊन या ठिकाणी शासन बहिणींना खुश करण्यासाठी निवडणुकीच्या अगोदरच या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा करण्याची शक्यता आहे। सोबतच ज्या महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते बाकी असतील तर त्यांचे देखील हप्ते या ठिकाणी आता 2 दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेले आहेत।